नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गाअंतर्गत मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या सेमिस्टरमधील आपला जो चौथा ऑप्शनलचा कोर्स आहे तो म्हणजे भारतीय प्रशासन, संरचना आणि संघटन या विषयाची आपण चर्चा करत आहोत आणि त्यामध्ये चौथं जे आपलं प्रकरण आहे ते म्हणजे घटक राज्य प्रशासन। विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाच्या संदर्भात आपण मागील काही भागांपासून चर्चा करत आहोत। त्यामध्ये मागच्याच भागात आपण घटक राज्य प्रशासनाच्या संदर्भात सर्वात महत्त्वपूर्ण अशी जी यंत्रणा आहेत ती म्हणजे राज्य सचिवालय। या राज्य सचिवालयाची रचना काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचबरोबर राज्य सचिवालयाची कार्यपद्धती आणि राज्य सचिवालयाची कार्य हे आपण मागील भागामध्ये जाणून घेतलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण जे बघणार आहोत जे महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत ते म्हणजे मागच्या भागामध्ये आपण जे राज्य सचिवालय बघितलं त्याचाच एक पुढचा भाग जो आहे तो म्हणजे राज्य सचिवालयाचा जो प्रशासकीय प्रमुख असतो त्याला आपण मुख्य सचिव असं म्हणतो। मग ह्या मुख्य सचिवाची कार्य काय आहेत, त्याचबरोबर राज्य सचिवालयाबरोबर दुसरी एक महत्त्वपूर्ण जी यंत्रणा असते घटक राज्याच्या प्रशासनामध्ये ती म्हणजे राज्य संचालनालय। मग ह्या राज्य संचालनालयाची रचना, राज्य संचालनालयाचं कार्य आणि राज्य संचालनालयाचा जो प्रमुख असतो तो म्हणजे मुख्य संचालक, त्याची आपण आजच्या भागामध्ये माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण भाग शिकणार आहोत तो म्हणजे घटक राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेमधील सर्वात महत्त्वपूर्ण भाग जो म्हणजे तो राज्य सचिवालय आणि ह्या राज्य सचिवालयाचा जो प्रशासकीय प्रमुख असतो तो म्हणजे मुख्य प्रशासक किंवा त्याला आपण मुख्य सचिव असं म्हणतो। आपण जे बघणार आहोत त्यामध्ये सर्वसाधारण आपल्याला घटक राज्यातील कार्यकारी प्रशासन कसं असतं ते आपल्याला त्यामधनं जाणून घेता येईल, समजेल। त्याचबरोबर जो राज्याचा मुख्य सचिव असतो त्याची नेमणूक जाणून घेता येईल आणि राज्य सचिवालयामध्ये मुख्य सचिवाचं स्थान काय, त्याचं महत्त्व काय हे देखील आपल्याला जाणून घेता येईल। त्याचबरोबर मुख्य सचिवाचे कार्य कोणते असतात ते देखील आपल्याला यामध्ये स्पष्ट करता येईल। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या प्रत्यक्ष घटकाला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की घटक राज्याच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये प्रत्येक घटक राज्याला स्वतःचे एक राज्य सचिवालय असतं आणि हे राज्य सचिवालय हे त्या घटक राज्याच्या प्रशासनामधला एक सर्वोच्च अशी यंत्रणा, सर्वोच्च अशी घटक म्हणून आपल्याला सांगता येतो। मग ह्या राज्य सचिवालयाच्या अंतर्गत सर्वसाधारण राज्य शासनाची जी धोरणं असतात, राज्य शासनाचे जी कायदे आणि आदेश असतात ती तयार करणं, त्यांची अंमलबजावणी करणं हे महत्त्वपूर्ण कार्य या सचिवालयाच्या माध्यमातून सचिवालयाच्या नियंत्रणाखाली आपल्याला सुरू असल्याचं दिसून येतं। सर्वसाधारण राज्य शासन जे धोरणं तयार करतं, जे कायदे तयार करतं, ती धोरणं तयार करताना राज्य सचिवालयाकडून जी माहिती मिळवली जाते ती माहिती या राज्य सरकार त्यानुसार वेगवेगळे कायदे तयार करतं आणि मग त्यानंतर त्या कायद्यांची अंमलबजावणी देखील या सचिवालयाच्या नियंत्रणाखाली आपल्याला सुरू असल्याची दिसून येते। म्हणजे काय तर एकूण घटक राज्याच्या प्रशासनामध्ये राज्य सचिवालय हे महत्त्वपूर्ण अशी यंत्रणा आहे ज्याबद्दल आपण मागे सविस्तर अशी चर्चा केलेली आहे। आणि मग ह्या राज्य सचिवालयाचं एक विशिष्ट अशी एक यंत्रणा असते। सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की खातं जे असतं की प्रशासकीय खातं हे त्या राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेचं एक महत्त्वपूर्ण घटक असतो आणि खात्याचा जो प्रमुख असतो तो त्या संबंधित खात्याचा विशिष्ट एक मंत्री आपल्याला असल्याचं माहिती आहे आणि मंत्र्याच्या नियंत्रणाखाली, मार्गदर्शनाखाली संबंधित खात्याचा प्रशासकीय कार्यभार सुरू असतो। मग ह्या मंत्र्याच्या व्यतिरिक्त खात्याचा जो प्रशासकीय प्रमुख असतो त्याला सचिव असं म्हणतात आणि हे प्रत्येक खात्याला एक स्वतंत्र एक सचिव असतो। त्याचबरोबर इतरही काही अतिरिक्त सहसचिव त्यामध्ये नेमलेले असतात। मग ह्या सर्व खात्यांच्या सचिवांचं एकत्रित असं एक यंत्रणा तयार केली जाते आणि तिलाच राज्य सचिवालय असं म्हणतात। मग त्यामध्ये प्रत्येक खात्याचा मुख्य सचिव असतो, त्याचबरोबर इतर सचिव असतात, इतर वरिष्ठ अधिकारी असतात आणि ह्या सर्व सचिवांची जी एक यंत्रणा तयार होते ती म्हणजे राज्य सचिवालय आणि ह्या संपूर्ण यंत्रणेचा जो प्रमुख असतो तो म्हणजे मुख्य सचिव किंवा त्याला आपण प्रधान सचिव किंवा तो घटक राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेतला सर्वोच्च असा प्रशासक म्हणून आपल्याला त्यामध्ये सांगता येतं। मग हा जो प्रशासक आहे ह्या प्रशासकाच्या संदर्भात माहिती घेणं हे आपल्याला क्रमप्राप्त ठरतं। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मुख्य सचिव, आता मुख्य सचिव हे घटक राज्याच्या प्रशासनामधील एक वैशिष्ट्यपूर्ण असं पद आहे या अर्थानं, कारण घटक राज्याच्या प्रशासनामध्ये जसं मुख्य सचिव असतो तसं केंद्रीय प्रशासनाच्या संदर्भात जर चर्चा केली, आपण बघितलेले मागील तिसरं जे प्रकरण होतं आपलं ते म्हणजे की केंद्र प्रशासनाच्या संदर्भात चर्चा केली, तिथे आपल्याला असं पद दिसत नाही। फार तर आपण असं म्हणू शकतो की केंद्रीय प्रशासनामध्ये कॅबिनेट सचिव जसा असतो
त्याच स्वरूपाचे अधिकार, त्या स्वरूपाचे कार्य, भूमिका आणि त्याचं स्थान हे घटक राज्याच्या प्रशासनामध्ये आपल्याला मुख्य सचिवाचं असल्याचं दिसून येतं. मग ह्या मुख्य सचिव हा सर्वसाधारण त्याची निवड कशी केली जाते, तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून त्याची निवड केलेली असते. IAS दर्जाचा तो अधिकारी असतो, भारतीय प्रशासकीय सेवेचा तो अधिकारी असतो आणि मग त्याची जी नेमणूक असते, मुख्य सचिव म्हणून जी नेमणूक केलेली असते, तर ती संबंधित घटक राज्याचा जो राज्यपाल असतो तो राज्यपाल करत असतो. पण आपल्याला माहिती की राज्यपाल ज्या काही नियुक्त्या, ज्या काही नेमणुका करतात तो मात्र मुख्यमंत्र्यांच्या आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने त्या नेमणुका केलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपाल त्याची मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव म्हणून त्याची निवड करत असतात. सर्वसाधारण त्याची निवड करताना त्याची ज्येष्ठता, त्याचा अनुभव, त्याचं कार्यक्षमता ह्या गोष्टींचा मात्र तिथे नक्कीच त्यामध्ये विचार केलेला जातो. पण त्याहून एक महत्त्वपूर्ण घटक असा असतो तो म्हणजे मुख्यमंत्र्यांना त्याच्याबद्दल वाटणारा विश्वास हा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि मग अशा प्रशासकाची सर्वसाधारण राज्य सचिवालय जे असतं त्या सचिवालयाचं मुख्य प्रशासक म्हणून, मुख्य सचिव म्हणून त्याची नेमणूक त्यामध्ये केली जाते. मग ह्या मुख्य सचिवाची कार्य काय असतात ते देखील आपल्याला जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे. सर्वसाधारण आपल्याला मुख्य सचिव जे विविध कार्य करतात घटक राज्याचा प्रमुख प्रशासक म्हणून ते आपल्याला त्यामध्ये सांगता येतात. यात सर्वात महत्त्वपूर्ण जे कार्य आहेत ते म्हणजे मंत्रिमंडळाचा सचिव म्हणून मुख्य सचिव हा कार्य करत असतो. सर्वसाधारण मंत्रिमंडळाचा सचिव किंवा मंत्रिमंडळाच्या ज्या वेगवेगळ्या समित्या असतात त्या समित्यांचा सचिव किंवा प्रमुख म्हणून मुख्य सचिव हा कार्य करत असतो. एकूणच काय तर सर्वसाधारण घटक राज्याच्या प्रशासनामध्ये किंवा मंत्रिमंडळाच्या ज्या वेगवेगळ्या बैठका भरतात त्या बैठकांना मुख्य सचिव उपस्थित असतो. एक मंत्रिमंडळाच्या बैठकींपुढची जे कार्यक्रम पत्रिका असते ती कार्यक्रम पत्रिका मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य सचिव तयार करत असतो. किंवा अगदीच कॅबिनेटची जर बैठक होणार असेल तर कॅबिनेटच्या बैठकीपुढे मांडले जाणारे जे ठराव असतील, जे विषय असतील त्याची सुद्धा आधी ह्या मुख्य सचिवाकडनं त्याची छाननी केली जाते. त्याचबरोबर मुख्य सचिव हा घटक राज्याच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण स्थान असल्यामुळे तो मुख्यमंत्र्यांचा प्रमुख सल्लागार म्हणून देखील महत्त्वपूर्ण कार्य आपल्याला त्यामध्ये करताना दिसून येतो. आणि एकूणच घटक राज्याच्या ध्येय धोरण ठरवण्यामध्ये मुख्य सचिवाची भूमिका ही आपल्याला महत्त्वपूर्ण असल्याची दिसून येते. त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या जर काही बैठका असतील किंवा मंत्रिमंडळाच्या समित्यांच्या बैठका असतील तर त्यामध्ये मुख्य सचिव उपस्थित राहतो आणि उपस्थित राहून तिथे जर काही विशिष्ट असे प्रश्न उपस्थित झाले तर त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी ही मुख्य सचिवाची आपल्याला असल्याची त्यामध्ये सांगता येते. त्याचबरोबर कॅबिनेटची होणारी बैठक, मंत्रिमंडळाची होणारी बैठक यांचं इतिवृत्तांत ठेवणं, त्यांचं दप्तर सांभाळणं ही देखील एक महत्त्वपूर्ण जबाबदारी. म्हणून मंत्रिमंडळाचा सचिव असेल त्याच्या समित्यांचा सचिव म्हणून मुख्य सचिवाची ही महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्याला सांगता येते. दुसरं जे महत्त्वपूर्ण कार्य आहे ते म्हणजे मुख्य सचिव हा राज्याच्या नागरी सेवांचा प्रमुख असतो. कारण घटक राज्याच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये घटक राज्यातील जी सनदी सेवा असते किंवा जे सनदी नोकर असतात ज्याला आपण सिव्हिल सर्वंट म्हणतो या सर्वांचा तो प्रमुख असतो आणि त्याच्या नियंत्रणाखाली, त्याच्या मार्गदर्शनाखाली राज्याची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा ही कार्य करत असते. म्हणजे एकूणच राज्यसेवेच्या ज्या काही नेमणुका असतात, राज्यसेवेतील ज्या अधिकाऱ्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या जे नेमणुका असतील, त्यांच्या बदल्या असतील, त्यांच्या बढत्या असतील, या संदर्भामध्ये प्रमुख अधिकार हा मुख्य सचिवाला आपल्याला असल्याचं सांगतात. म्हणून राज्याच्या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचा, नागरी सेवेचा तो प्रमुख या नात्याने देखील कार्य करत असतो. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला त्यामध्ये सांगता येईल ती म्हणजे की समन्वय आणि सहकार्य निर्माण घडवून आणणं. खरं तर राज्य सचिवालयामध्ये वेगवेगळी प्रशासकीय खाती असतात आणि ह्या प्रशासकीय खात्यांमध्ये त्यांच्यामध्ये समन्वय घडवून आणणं, त्यांच्यात सहकार्य घडवून आणणं हे मुख्य सचिवाचं एक महत्त्वपूर्ण कार्य, जबाबदारी म्हणून आपल्याला सांगता येते. खरं तर प्रशासकीय कामकाज करताना वेगवेगळ्या खात्यांमध्ये त्यांच्या कामामध्ये विसंगती असायला नको किंवा त्या कामाची पुनरावृत्ती व्हायला नको, ह्या दृष्टिकोनातून मुख्य सचिव ही त्यांच्यामध्ये हा समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर एखाद्या खात्याकडनं किंवा कोणत्याही खात्याकडनं त्याला हवी असलेली माहिती मुख्य सचिव मागू शकतो, कोणतेही खात्याचे कागदपत्र तो तपासण्यासाठी मागू शकतो, हाही अधिकार त्यामध्ये आपल्याला सांगता येतो. एकूणच राज्य शासनाची जी ध्येय धोरणं असतात ती योग्य रीतीनं अंमलात यावी, ती उद्दिष्ट साध्य व्हावी या दृष्टिकोनातून मुख्य सचिवाची जबाबदारी ही महत्त्वपूर्ण आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर मुख्य सचिव हा काही विशिष्ट खात्यांचा एक प्रशासकीय प्रमुख म्हणून देखील काम बघत असतो. म्हणजे सर्वसाधारण
आपल्याला असं सांगता येईल की मुख्य सचिवाकडे काही खाती असावी असंही एक प्रथा आपल्याला असल्याची दिसून येते. पण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही वेगवेगळे खाती सचिवाकडे आपल्याला असल्याची दिसून येते. कोणतं खातं असावं असं काही त्याच्यामध्ये निश्चित केलेलं आपल्याला माहिती दिसत नाही. परंतु सामान्य प्रशासन हा जो विभाग असतो, हे जे खातं असतं, हे सर्वसाधारण मुख्य सचिवाच्याच नियंत्रणामध्ये आपल्याला असल्याचं त्यामध्ये सांगता येतं. तसंच इतर घटक राज्यांचं जर आपण बघितलं तर तिथं याच्या सामान्य प्रशासनाच्या व्यतिरिक्त इतरही महत्त्वपूर्ण प्रशासकीय खात्यांची जबाबदारी मुख्य सचिवाकडे त्यामध्ये सोपवलेली आपल्याला दिसून येतात. म्हणून विशिष्ट खात्यांचं प्रमुख पद हे देखील मुख्य सचिव त्यामध्ये सांभाळताना आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर मुख्य सचिव हा केंद्र आणि घटक राज्य यांच्यामधील संपर्काचं एक महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून देखील आपल्याला सांगता येतं. खरं तर केंद्र शासन आणि घटक राज्य शासन यांच्याशी संपर्क साधण्याची जी जबाबदारी असते ती माध्यम म्हणून मुख्य सचिव पार पडत असतो. दरवर्षी दिल्लीला म्हणजे देशाच्या राजधानीला देशातल्या सर्व घटक राज्यांच्या मुख्य सचिवांची एक परिषद भरत असते आणि त्या परिषदेमध्ये मुख्य सचिव तिथे उपस्थित असतात आणि आपल्या संबंधित घटक राज्याचं प्रतिनिधित्व त्या बैठकीमध्ये करत असतात. त्याच्याही व्यतिरिक्त राष्ट्रीय विकास मंडळ असेल, विभागीय मंडळ असेल, यामध्ये देखील उपस्थित राहून आपल्या संबंधित घटक राज्याचं प्रतिनिधित्व मुख्य सचिवाच्या माध्यमातून त्यामध्ये केले जातं. त्यानंतर सर्वात महत्त्वपूर्ण जे कार्य आपल्याला सांगते की आपल्याला वारंवार त्याचा प्रत्यय येतो ते म्हणजे की एखादी आपत्ती जर आली तर त्या आपत्तीचं व्यवस्थापन करण्यामध्ये सुद्धा मुख्य सचिवाची भूमिका आपल्याला महत्त्वपूर्ण सांगता येते. एकूण काय तर सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की पूर आला, महापूर आला, दुष्काळ पडला किंवा भूकंप आला तर अशा काळामध्ये तातडीची आणि तात्काळ मदत ही जनतेपर्यंत पोहोचवावी लागते आणि ते पोहोचवण्याचं कार्य प्रशासन करत असतं. आणि मग हे प्रशासन जे कार्य करतं हे म्हणजे कुठल्याही राजकीय आदेशाची वाट पाहण्याच्या आधी तात्काळ स्वरूपाची जी प्रशासनाकडून मदत होते ती अशा वेळेस तुम्हाला पुरवावी लागते आणि मग अशा वेळेस हे प्रशासन मुख्य सचिवाच्या नियंत्रणाखाली त्याच्या मार्गदर्शनाखाली कार्य करताना आपल्याला दिसून येतं. अशी विविध स्वरूपाची कार्य आपल्याला राज्याच्या मुख्य सचिवाची ही कार्य आपल्याला त्यामध्ये सांगता येतात. म्हणजे घटक राज्याच्या प्रशासकीय संरचनेमध्ये राज्य सचिवालय महत्त्वपूर्ण स्थान त्याचं आपल्याला असल्याचं सांगता येतं आणि राज्य सचिवालयाचा प्रमुख या नात्यानं मुख्य सचिव ही विविध जबाबदारी, विविध कार्य त्यामध्ये आपल्याला पार पाडताना दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, राज्य प्रशासनातील सर्वात महत्त्वपूर्ण भाग आपण राज्य सचिवालय बघितल्यानंतर पुढचा महत्त्वपूर्ण भाग आहे तो म्हणजे दुसरी जी यंत्रणा असते घटक राज्याच्या प्रशासनामध्ये ती म्हणजे राज्य संचालनालय. मग आपल्याला राज्य संचालनालयाची रचना काय आहे, त्याचं कार्य काय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर राज्य संचालकाची जबाबदारी आणि कार्य काय असतं ते देखील आपल्याला त्यामधनं जाणून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, राज्य सचिवालयाच्या नंतर राज्य संचालनालय ही घटक राज्याच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण दुसरी एक संघटनात्मक अशी एक यंत्रणा म्हणून आपल्याला सांगता येते. आपल्याला माहिती आहे की आधुनिक काळामध्ये प्रशासनाचं कार्यक्षेत्र ही विस्तारलेलं आहे कारण राज्य संस्थेने लोककल्याणकारी व्यवस्था ही स्वीकारलेली आहेत आणि त्यामुळे प्रशासकीय दृष्टिकोनातून वेगवेगळे क्षेत्र त्याची निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे जसं उदाहरणार्थ आपल्याला कृषी क्षेत्र सांगता येईल, शिक्षण आहेत, व्यावसायिक शिक्षण आहेत, आरोग्य आहेत, सहकार आहेत, अशी वेगवेगळी क्षेत्र ही प्रशासनाची आपल्याला पडताना दिसून येतात. आणि मग ह्या वेगवेगळ्या क्षेत्रांमुळे काय होतं की जेव्हा तिथे कार्यक्षम अशा प्रशासन जबाबदारी पार पाडायची असते, प्रशासक म्हणून ती जबाबदारी पार पाडायची असेल तर अशा वेळी तिथे त्या संबंधित प्रशासकाला ही विशिष्ट अशी तज्ञता, तांत्रिक ज्ञान असणं त्याचं गरजेचं असतं. आणि म्हणूनच त्या दृष्टिकोनातून राज्य संचालनालय हे महत्त्वपूर्ण आपल्याला सांगता येतं. आता आपल्याला माहिती आहे की राज्य सचिवालय हे घटक राज्याच्या प्रशासनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पडत असतं. पण सर्वसाधारण राज्य सचिवालय हे काय असतं तर तेथील प्रशासक हे सामान्य प्रशासन पद्धतीचे जाणकार असतात. म्हणजे विशिष्ट क्षेत्रामध्ये एखादी गोष्ट अंमलात आणायची असेल तर त्यासाठी आवश्यक असणारी तज्ञता, त्यासाठी आवश्यक असणारं तांत्रिक ज्ञान त्यांच्याकडे असेलच असं नाही. आणि म्हणून मग राज्य सचिवालयाची भूमिकाच मुळात इथपर्यंत असते की घटक राज्य शासनाला राज्याची ध्येय धोरणं ठरवण्यामध्ये मदत करणं, ती माहिती पुरवणं, त्याचबरोबर राज्य शासनाने ठरवलेली जी कायदे असतात, जे आदेश असतात त्यांची अंमलबजावणी करणं आणि त्याच्या संदर्भात एक व्यापक स्वरूपाची एक अशी रूपरेषा ठरवणं, ही जबाबदारी राज्य सचिवालय पार पाडत असतं. परंतु
ते धोरण किंवा ते संबंधित कार्यक्रम एकदा ठरवल्यानंतर तो अंमलात आणण्यासाठी त्यासाठी विशिष्ट असं तांत्रिक ज्ञान, तांत्रिक कौशल्य किंवा विशिष्ट अशी तज्ञता आवश्यक असते. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण असं घेतलं की शिक्षण संदर्भात असणारे जे धोरणं आहेत ते ठरवलं आणि मग शिक्षण संदर्भाची जी धोरणं आहेत त्याची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संबंधित कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी लागते. अशा वेळेस आपल्याला तिथे शिक्षण तज्ज्ञांची गरज त्यामध्ये लागेल. किंवा विक्रीकर विषयक जर शासनाने काही धोरणं ठरवली तर विक्रीकराच्या संदर्भामध्ये त्याची अंमलबजावणी करत असताना विक्रीकराचं ज्ञान असणारं, विशिष्ट असे तांत्रिक ज्ञान असणारं, तज्ञता असणारे व्यक्ती, प्रशासक यांची तिथे गरज निर्माण होते. आणि ह्या तांत्रिक ज्ञानातून, तज्ञतेतूनच राज्य सचिवालयाच्या व्यतिरिक्त राज्य संचालनालय हे एक महत्त्वपूर्ण अशी प्रशासकीय यंत्रणा घटक राज्यामध्ये आपल्याला निर्माण झालेली सांगता येते. म्हणजे काय तर सचिवालय हे व्यापक प्रशासनाचं जाणकार असतात, पण तांत्रिक ज्ञान असेल असं नाही आणि त्या गरजेतून हे राज्य संचालनालय त्यामधनं निर्माण होताना आपल्याला दिसून येतं. आणि मग राज्य संचालनालय काय करतं तर प्रत्यक्ष जेव्हा धोरण असतात, कार्यक्रम असतो, त्या धोरणांची, त्या कार्यक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही राज्य संचालनालयाच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येते. पण एक गोष्ट आपण इथे लक्षात घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे काय, राज्य संचालनालय आणि राज्य सचिवालय हे एक नाही आहेत. तर राज्य संचालनालय हे राज्य सचिवालयापासून ते अलग आहेत, कारण त्याचं स्वतंत्र असं एक व्यवस्थापन असणारं एक प्रशासकीय यंत्रणा आहे, त्याचं प्रशासकीय घटक आपल्याला असल्याचं सांगता येतं. आणि म्हणून त्याची एक प्रशासकीय यंत्रणा स्वतंत्र पद्धतीनं ती कार्य करताना आपल्याला दिसून येते, जी प्रत्यक्ष शासनाने ठरवलेली ध्येय धोरणं, कायदे यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी याच्या राज्य संचालनालयाच्या माध्यमातून आपल्याला सुरू असल्याची सांगता येते. मग हे जे संचालनालय असतं हे वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. म्हणजे कधी त्याला आपण संचालनालय म्हणतो, कधी त्याला आयुक्तालय म्हणतो किंवा त्याला निबंधक कार्यालय असं देखील त्याच्यामध्ये म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे सहकार निबंधक जर असेल तर त्याला सहकाराच्या संदर्भात असेल त्याला सहकार निबंधक असं त्यामध्ये म्हटलं जातं, किंवा विक्री कराच्या संदर्भात असेल तर त्याला विक्रीकर आयुक्तालय असं देखील त्याच्यामध्ये म्हटलं जातं. म्हणून ते वेगवेगळ्या नावांनी त्याची ओळख राज्य संचालनालय, पण आपण इथे मात्र एकत्रित सर्वांचा विचार करून राज्य संचालनालय अशी संज्ञा त्यासाठी आपण वापरत आहोत. मग ह्या राज्य संचालनालयाची रचना कशी असते तर ती रचना आपल्याला त्यामध्ये बघायची आहे. सर्वात महत्त्वपूर्ण की राज्याचा जो राज्य संचालनालय असतं त्याचा जो मुख्य प्रमुख असतो, प्रशासकीय प्रमुख असतो, तो म्हणजे मुख्य संचालक हा राज्य संचालनालयाचा मुख्य प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य करत असतो. आणि त्याला त्याच्या मदतीसाठी सोयीनुसार, गरजेनुसार अतिरिक्त संचालक असेल, सहसंचालक असेल अशी पदं निर्माण केली जातात, त्यांच्या नियुक्त्या त्यामध्ये केलेल्या दिसून येतात. मग हे जे संचालनालय जे असतं या संचालनालयाचे वेगवेगळे विभाग पडतात. विभाग, जिल्हा, गट अशी त्याची वेगवेगळी कार्यालय आपल्याला त्याची सांगतात. एक प्रशासकीय स्वरूपाची साखळी ज्याला आपण म्हणतो ती त्यामध्ये निर्माण केलेली आपल्याला दिसून येतात. मग विभागीय स्तरावर काय असतं तर सहसंचालक हा त्याचा प्रशासकीय प्रमुख असतो, त्याच्या नियंत्रणाखाली विभागीय स्तरावर राज्य संचालनालयाचं कार्य आपल्याला सुरू असल्याचं दिसून येतं. जिल्हा स्तरावर उपसंचालक हा त्याचा प्रमुख असतो. गट स्तरावर कार्यकारी अधिकारी हा त्याचा प्रमुख आपल्याला असल्याचं सांगता येतं. म्हणजे उदाहरण जर द्यायचं ठरलं तर विक्री कर या संदर्भात जर आपण उदाहरण घेतलं तर राज्य स्तरावर विक्री कराचं कर संदर्भात जे संचालनालय आहेत त्याला विक्री कर आयुक्तालय असं त्याच्यामध्ये म्हटलं जातं. ते जर विभाग स्तरावर असेल तर विक्री कर उपसंचालक असं त्याला म्हटलं जातं, आणि गट स्तरावर असेल तर विक्री कर अधिकारी असं त्याला म्हटलं जातं. म्हणून अशी एक प्रशासकीय साखळी, कार्यालयांची ही साखळी संचालनालयाची असते आणि ज्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष धोरणाची, कायद्यांची अंमलबजावणी होताना आपल्याला त्यामधनं दिसून येते. मग या राज्य संचालनालयाची कार्य काय आहे तर ती देखील महत्त्वपूर्ण कार्य आहेत आणि त्याचा देखील आपल्याला आढावा त्यामध्ये घेता येईल. विद्यार्थी मित्रांनो, राज्य संचालनालय किंवा संचालनालयाची संबंध कार्यालय जी असतात ती त्याच्या प्रशासकीय खात्याशी जोडलेली आपल्याला दिसून येतात. आणि मग प्रशासकीय खात्याच्या संदर्भात असणारे जे वेगवेगळे धोरणं असतात, संबंधित खात्याची जी धोरणं असतात, जी कायदे असतात त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही त्या संचालनालयाची आपल्याला असल्याची सांगता येतात. जसं आपण म्हणूया की कृषी संचालनालय असतं, शिक्षण संचालनालय असतं, अशा प्रकारची जी संचालनालय ती त्या संबंधित खात्याची धोरणं यांची अंमलबजावणी आपल्याला करताना दिसून येतात. त्याचबरोबर प्रशासकीय खात्याला तांत्रिक सल्ला देणं हे देखील एक महत्त्वपूर्ण कार्य आपल्याला त्यामध्ये सांगतात. की तांत्रिक सल्ला म्हणजे त्या संबंधित क्षेत्राच्या साठी आवश्यक असणारी, प्रशासकीय क्षेत्रासाठी आवश्यक असणारी जी तज्ञता असते, जे तांत्रिक ज्ञान असतं
त्या दृष्टिकोनातून प्रशासकीय खात्याला सल्ला देण्याचं काम महत्त्वपूर्ण या संचालनालयाच्या माध्यमातून त्यामध्ये केलं जातं. त्याचबरोबर खात्याच्या धोरणांची राज्यभर अंमलबजावणी करणं, राज्य शासनाने जी त्याची ध्येय धोरणं असतात, जी उद्दिष्ट असतात आणि त्यानुसार तयार केलेली जी धोरणं, त्या कार्यक्रम, त्यांचे कायदे याची अंमलबजावणी मात्र या संचालनालयाच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसून येतात. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, मग हे जे संचालनालय असतं, या संचालनालयाचा प्रमुख कोण असतो, तर त्यांचे कार्य कसं असतं ते देखील आपल्याला त्यामध्ये बघणं गरजेचं आहे. सर्वसाधारण जे राज्य संचालनालय असतं त्याचा जो प्रमुख असतो त्याला आपण संचालक या नावाने संबोधत असतो. पण कधी त्याला प्रबंधक असंही म्हटलं जातं, कधी त्याला आयुक्त असं देखील म्हटलं. म्हणून अशा वेगवेगळ्या नावांनी त्या संचालनालयाच्या प्रमुखाला संचालक, प्रबंधक, आयुक्त अशा वेगवेगळ्या नावांनी आपण ओळखत असतो. आणि सर्व विशिष्ट प्रशासकीय क्षेत्राच्या संदर्भातली कार्याची जबाबदारी त्या प्रमुखाकडे म्हणजे त्या संचालकाकडे सोपवलेली आपल्याला दिसून येतात. आणि राज्य सचिवालयामध्ये जे प्रशासकीय खातं असतं तर त्या प्रशासकीय खात्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष राज्य शासन त्या संचालनालयावरती त्या संचालकावरती नियंत्रण ठेवत असतं, त्याच्या निगराणीखाली ते कार्य करत असतात. मग ह्या राज्य संचालनालयाचा जो मुख्य संचालक असतो किंवा त्याला प्रबंधक म्हणूया, आयुक्त म्हणूया, त्याचे कार्य काय आहेत तर ते बघणं आपल्याला इथे गरजेचं आहे, क्रमप्राप्त ठरतं. सर्वसाधारण सर्वात महत्त्वपूर्ण जे कार्य असतं ते म्हणजे की मंत्र्यांना तांत्रिक सल्ला देणं, हे एक महत्त्वपूर्ण कार्य संचालनालयाचा हा जो प्रमुख असतो तो करत असतो. कारण आपल्याला माहिती आहे की राजकीय परिस्थिती बदलली तरी प्रशासन व्यवस्था ही बदलत नसते. कारण राजकीय परिस्थिती बदलली तर पुढच्या निवडणुकीतून वेगळं सरकार त्यामध्ये आलं तर येणाऱ्या सरकारला किंवा संबंधित मंत्र्याला त्या क्षेत्राच्या संदर्भात पूर्णतः ज्ञान असेलच असं नाही किंवा त्या संदर्भातलं तांत्रिक ज्ञान असेलच असं नाही. मग अशा वेळेस तांत्रिक सल्ला देणं हे या संचालकाची महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला असल्याचं सांगता येतं. त्याचबरोबर आपल्या खात्याच्या संदर्भातला अर्थसंकल्प तयार करणं. सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारचा एक अर्थसंकल्प तयार होत असतो आणि हा अर्थसंकल्प प्रत्येक खात्याच्या मिळून तो तयार झालेला असतो आणि शेवटी अर्थ खातं तो एकत्रितरित्या सादर करायचं. पण प्रत्येक खात्याचा, प्रशासकीय खात्याचा अर्थसंकल्प तयार करणं आणि त्यासाठीची आवश्यक ती मदत करणं ही एक महत्त्वपूर्ण जबाबदारी या संचालकाची आपल्याला असल्याचे सांगते ते. त्याचबरोबर राज्य संचालनालयामध्ये विभाग पडतात, उपविभाग पडतात, गट पडतात. मग ह्या उपविभाग यांच्यावर देखरेख ठेवणं, त्यांचं नियंत्रण करणं ही देखील संचालकाची एक महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्याला सांगता येते, त्याचं कार्य म्हणून आपल्याला सांगता येतं. संचालनालयातील जे दुय्यम अधिकारी असतात सर्वसाधारण त्यांच्या नेमणुका असतील, त्यांच्या बदल्या असतील, त्यांच्या बढत्या असतील, या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेणं किंवा त्या संदर्भात कार्य करणं हे संचालकाचं एक महत्त्वपूर्ण. जसं उदाहरणार्थ आपण म्हणूया की शिक्षण संचालक जर घेतला तर शिक्षण क्षेत्रातल्या संदर्भातल्या ज्या नेमणुका असतात, ज्या बदल्या असतात, बढत्या असतात, त्या संदर्भात ते निर्णय त्यामध्ये घेत असतात. ते तशा स्वरूपाचं कार्य करताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर जे दुय्यम स्वरूपाचे जे अधिकारी असतात त्या दुय्यम स्वरूपाच्या अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगाची जर कारवाई करायची असेल तर ती कारवाई या संचालकाच्या माध्यमातून त्यामध्ये केली जाते. त्याचबरोबर जो उपलब्ध निधी असतो तो राज्य शासनाच्या नियम, उपनियम यांना अनुसरून आपल्या खात्यामध्ये तो विभाग, गट, जिल्हा या स्तरावर तो वाटून देणं, त्या संदर्भातले पण शासनाच्या नियमांना अनुसरून तो निधी वाटप करणं ही देखील एक महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यामध्ये आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर जर खात्याच्या संदर्भात गंभीर स्वरूपाची जर अशी काही शिस्तभंगाची कारवाई असेल किंवा मोठ्या पदावरची जर बढती असेल, या संदर्भातल्या काही सूचना जर असेल तर संबंधित राज्याच्या राज्य लोकसेवा जो आयोग असतो त्या राज्य लोकसेवा आयोगाला त्या संदर्भातले सल्ला देणं, नवीन नियुक्तींच्या संदर्भामध्ये, काही शिस्तभंगाच्या कारवाईच्या संदर्भामध्ये आजच्या स्वरूपाची वेगवेगळी जी कार्य आहेत ही कार्य या मुख्य संचालकाच्या माध्यमातून पार पाडली जातात. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही भागांपासून आपण घटक राज्याच्या प्रशासनाच्या संदर्भात चर्चा करत आहोत आणि आजच्या भागामध्ये आपण घटक राज्याच्या प्रशासनातली सर्वोच्च अशी जी प्रशासकीय यंत्रणा असते ती म्हणजे राज्य सचिवालय आणि ह्या राज्य सचिवालयाचा मुख्य सचिव, मुख्य प्रशासक याची आपण माहिती घेतलेली आहे. आणि राज्य संचालनालय ही दुसरी एक महत्त्वपूर्ण प्रशासकीय यंत्रणा. या दोन महत्त्वपूर्ण टॉपिकवर, घटकांवर आपण चर्चा केली आणि त्या अनुषंगाने तुम्हाला काही प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत ते विचारलेले आहेत. एक म्हणजे
मुख्य सचिवाचे कार्य आणि अधिकार काय असतात ते तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. आणि दुसरं म्हणजे की घटक राज्य प्रशासनात संचालनाची भूमिका आणि त्याचं स्थान काय ते तुम्हाला विशद करायचे आहेत. ह्या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही PDF स्वरूपामध्ये आपला नेहमीचा जो Google क्लासरूम आहे त्या Google क्लासरूमवरती तुम्हाला ती पाठवायची आहेत. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण जी चर्चा केलेली आहे ह्या सर्व चर्चेवरून आपल्याला असं लक्षात येतं की घटक राज्य शासनाचं जी ध्येय धोरणं असतात ही ध्येय धोरणं त्यांचं यशापयश हे आपल्याला त्या राज्याच्या प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतं हे त्यावरून आपल्याला स्पष्ट होतं. याची माहिती आपल्याला यावरून मिळते. त्याचबरोबर दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला यावरून अशी सांगता येईल की प्रत्येक घटक राज्य प्रशासनात मुख्य सचिव हा त्या संबंधित राज्याच्या प्रशासनाचा एक प्रमुख असून त्याचं प्रशासकीय स्थान आणि त्याचं महत्त्व काय हे आपल्याला त्यावरून लक्षात येतं. त्याचबरोबर सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे आपल्याला माहिती आहे की घटक राज्याच्या प्रशासनामध्ये अधिक सुलभता आलेली आहेत ती आपल्याला ह्या वरील चर्चेवरून लक्षात येते. आणि एकूणच काय तर राज्य संचालनालय हे तांत्रिकदृष्ट्या घटक राज्याच्या प्रशासनात एक महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडताना आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून घटक राज्याच्या प्रशासनामध्ये ह्या यंत्रणा, संघटनात्मक यंत्रणा, त्यांच्या संरचना या महत्त्वपूर्ण आहेत हे आपल्याला त्यावरून लक्षात येतं. विद्यार्थी मित्रांनो, याच भागातला पुढचा एक महत्त्वपूर्ण जो भाग आहे घटक राज्याच्या प्रशासनाच्या संदर्भातला आणि ह्या प्रकरणाचा शेवटचा जो एक महत्त्वपूर्ण भाग आहे तो म्हणजे की राज्य प्रशासनामध्ये जे मुख्यमंत्र्यांचं जे कार्यालय असतं त्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचं स्थान काय, त्याची भूमिका काय, त्याचं कार्य काय हे आपल्याला पुढील भागामध्ये जाणून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण थांबूया. सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.